कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस झालं। आपल्याला काय हे असतं का नाही, आपण आपलं फोन करायचं त्यांनी काय उचलायचं नाही, का रिस्पॉन्स नाही ना, आपण आपलं लोचडासारखं माग माग। अहो प्रेम आहे ना तुमचं, मग माग माग करायला काय जातं? लय वाट बघाली तुमच्या फोनची। हॅलो आजी। सुनबाई तू? हां सॉरी, मी तुमची झोपमोड नाही ना केली? नाही ग, अगं झोप कसली बाळा, सुखाची झोप हल्ली लागते कुठं? तू गेल्यापासून का नाही घर कसं बकास वाटते बघ, कशातच लक्ष लागत नाही बघ। तुझी सवय झाली आहे मला, अगं आजी हे करू का, आजी ते करू का, आजी हे मलम लावा, आजी त्यो लेप लावा, म्हणजे तुमचं गुडघं दुखणार नाहीत। अगं काय काय आणि किती किती करायचीस तू माझ्यासाठी, हा? लय आठवण येते बघ तुझी, पण आता तू नाहीस नव, लक्षच लागत नाही बघ कशात। आजी काळजी घ्या तुम्ही, आणि गुडघे दुखतायत का खूप? मी हवं तर डॉक्टरांशी बोलते आणि नवीन औषधं पाठवून देते उद्या। हां माझं राहू दे ग, पण तू तू कशी आहेस बाळा? मी ठीक आहे, तू तू कधी येणारच घरी? लवकरच येते आजी। तुझ्याशिवाय घराला घर पण नाही बघ बाळा, ये परत लवकर। आजी बाबा कसे आहेत? ते बरे आहेत, अगं सारखं बोलत असते, तिला यायला सांगा, तिला यायला सांगा, सारखी चिडचिड करत असतात बघ। तुम्ही काळजी नका करू आजी, मी बोलते बाबांशी। हा ठीक आहे। आजी अधिपती कुठे आहेत? ते घरी आलेत का? हा कवा चाला तो घरला, त्याच्या खोलीत असेल। का ग काय झालं? अहो मी खूप वेळ झाला फोन करतेय त्यांना, बिझी लागतोय त्यांचा। अगं बोलत असेल कुणाशी तरी, घरला आला तरी त्याची काम काय संपत नाही बघ। आजी तुम्ही प्लीज त्यांना निरोप द्याल का माझा? त्यांना म्हणा मला मला फोन करा प्लीज। बरं झालं बाई तू फोन केलास ते, अधिपती काय कामाच्या यापातून मोकळाच होत नाही बघ, पण मी सांगते तुझा निरोप, हा? पण तू लवकर ये बाई परत। हो आजी, अधिपतींशी बोलून घेते आणि येते लगेच। म्हणजे त्याच्याशी बोलणं झाल्यावर तू लगेच परत येणार आहेस? अगं मग लगेच सांगते की तुझा निरोप। वय वय काय ग, कुठे चालली तू? आधी तुम्ही या शाळेच्या बाहेर पडायचं। तुमचा त्या घरावरही हक्क नाहीये आणि या शाळेवर सुद्धा नाही। ही शाळा अधिपतींच्या, माझ्या नवऱ्याच्या पैशातून चालवली जाते। माझ्या सासऱ्यांच्या इच्छेतून ही शाळा उभारली गेली आहे। मी स्वतःच्या मर्जीनं घराबाहेर पडली, आणि राहिला प्रश्न अधिपतींच्या आयुष्यातून निघून जाण्याचा, तर ते या जन्मात शक्य नाही, कारण आमचं नातं 7 जन्मांचं आहे। तुम्ही काय त्यांच्या मागे लागू नका, सारखं सारखं आणि हात जोडू नका त्यांच्यासमोर। बायको आहे ती तुमची, त्याच हक्कानं जाऊन त्यासनी समजावतो, सांगतो त्यासनी लय रागराग करू नका, सगळ्या जगावर स्वतःकडे जरा बघा। सुनबाई आणि मोठ्या मालकासनी आम्ही चांगलं वळखतो, त्या परत येण्यासाठी दोघे बी लई प्रयत्न करतात। अधिपतींशी असं काय बोलतील की ज्याच्यानं त्यांचं मन बदलू बी शकतंय। मोठे मालक वडील आहेत अधिपतींचे, रक्त रक्ताकडे वडलं गेलं तर, कारण आता अधिपती आम्हासनी दाखवत नसले तरी आम्हाला चांगलं ठाव आहे, त्यांना त्यांची बायको घरला परत यायला पाहिजे। आता आम्हालाच काहीतरी करावं लागेल। ती पिढा घराबाहेर गेलीये, ती बाहेरच राहिलेली बरी, नगच आता या घरात त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे। अगं बोल की आत्ते, कवादर नाही विचारायला, कुठं चालली होती एवढी तडा तडा? ती तुला कशाला सांगू?
चल वय बाजूला. ए आत्ये, तू जरी मला नाही सांगितलंस का नाही तरी मला माहित आहे का तू कुठं चालली असते. माहित आहे ना व, मग विचारते कशाला? हा आणि काय ग, चोरून ऐकत होतीस? भूमीने काय सांगितलंय हे असं करायचं नाही म्हणून? पण तिनं सांगितलं काय कळत नाही तुला, स्वतःच खरं करते. चल वय बाजूला, मला अधिपतीशी बोलायचं आहे. ए आत्ये, आधी ताईकडे चल मग अधिपती. का भूमीकडं का? ताईशी बोल तू आधी, मी बोलीन तिच्याशी नंतर. नंतर बिंतर काय नाही. हा आधी ताई नंतर अधिपती. चल. अगं येडबीड लागले का काय तुला? सोड हात, सोड माझा. आत्ये, अगं आपण या घरात ताईच्या जीवावर राहतोय, कळतंय तुला? मग ताईला कळलंच पाहिजे का तू काय काय करतीस ते. चल. अगं मी बोलते म्हणले ना व. चल. अगं रात किती ताईशी झाली, बोल. अगं सोड म्हणलं ना मी. तू चल. चल ताईकडे बोलते ना व नाही तू नंतर. चल अगं ताईकडे रात किती झाली बोल. काय चाललंय काय? एवढ्या रातच्याला आमच्या खोलीत कशाला आल्यास आणि अशी खेचतेस काय तिला? काय झालंय? हा, माफ कर ताई, पण मी आत्तीला सांगितलं होतं तर तिने ऐकलं नाही माझं, म्हणून तिला धरून आणावं लागलं. का पण कशाला घेऊन आलीस तिला? बघ तर कशी ओढत घेऊन आली मला ती. ताई तुझ्याशी बोलायला घेऊन आली आम्ही हिला. आत्ता एवढ्या रातच्याला? उद्या सकाळी बोललो असतो तर काय चाललं नसतं काय? ताई कारण इशय मास्तरनीचा हाय. त्यांचं काय? ताई अगं त्या मास्तरनीनं आत्तीला फोन केलता. आईला का फोन केला होता? अगं ताई ती मास्तरडी का नाही लई हुशार बाई हाय. तिला बरोबर माहिती आहे कुणाकडून कसं काम काढून घ्यायचंय. लई तोऱ्यानं हे घर सोडून गेलती ना व. मला वाटलं गेली तर आता गपचूप राहील माहेरी, पण नाही. ती काय करायली, ह्याला फोन कर त्याला फोन कर, इकडं निरोप दे तिकडं निरोप दे, हे चाललंय तिचं. दुर्गे, तुझा मुद्दा काय आहे तो सांग. अगं मुद्दाच नसतो हिच्या बोलण्यात. उगा रातीचं आणलं मला इथं. अगं टोचकं फिरलंय तिचं. टोचकं माझं फिरलंय का तुझं फिरलंय आत्ते? दुर्गे, असं वरडू नकोस तिच्या अंगावर. तुझ्या वयाची आहे वय ती? ताई तू आत्तीला विचार, हिने जे काही केलंय का नाही ते मला अजिबात आवडलेलं नाही, म्हणून मला राग आला, म्हणून मी असं बोलले. पण काय झालंय काय सांगशील का आता? ताई तू विचार की आत्तीला काय झालंय ते. काय ग, काय झालंय? होय अगं तसं काय नाहीये. सुनबाईचा मला फोन आलता, ते अधिपतीचा फोन बिजी लागत होता ना म्हणून. फोन करून काय सांगितलं त्यांनी? अगं तिनं निरोप द्यायला सांगितलं अधिपतीला की तिला फोन करून म्हणून. आणि तू काय बोललीस? मी ते हा 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 बोल 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 पुढं बोल की. मी आते काय काय सांग की ताईला काय बोलली ते. नाही ताई, आत्ती नाही सांगणार तुला. ताई आत्या मास्तरनीला म्हणत होती का सुनबाई तू या घरात नाहीस तर घर भकास झालंय, लवकर ये घरला. आणि मला तर वाटायलंय ती मास्तरनी बी लवकर येणार आहे बघ घरला. होय का नाही? असंच बोलली नव्ह ती? होय असंच म्हणली ती. काय ग दुर्गे, ती परत आली तर तुझ्या बापाचं काय जातं ग? तिच्या नवऱ्याचं घर आहे, येऊ दे की तिला परत इथं. हा ते माझं काही जात नाही ग. अगं पर ती बाई जर का या घरला आली तर ताईला ते चालणार का विचार आधी. बुवे मी काय म्हणते, अगं अक्षरा सून आहे या घरची, किती दिवस अशी माहेरी राहणार आहे? लोक काय म्हणतील, सूर्यवंशीची सून इतके दिवस माहेरी राहते. अगं बरोबर दिसणार नाही ती. येऊ दे की तिला परत घरी. त्या या घरात आल्या तर आम्हाला घराबाहेर जावं लागेल, आणि आम्ही घराबाहेर गेलो तर तुम्ही दोघी रस्त्यावर या. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.